तू बोलू नको ना, आवाज जाते ना. तू माया ऐक, जो मला फुकट दारू देऊ राहिला ना तुम्ही त्यालाच मत द्यायचं. आणि हे माझ्या शेवटचं बोलणं होय. बाई काही बोलते हा माणूस. तुमचं हे बोलणं असं बरोबर आहे का? आपलं जीवन जो उजळू शकन, जो आपलं भविष्य बदलवू शकन, जो आपल्या पोऱ्या बाराकडे पाहिजे, आपण त्यालाच मत द्यायला पाहिजे का नाही? कोण पाहिलं भविष्य? जास्त जाता जाता करू का तू? नासुकल्या दारू पायी तुम्ही तुमचं मत विकायला तयार झाला का वा? हे मला काही सांगू नको. मला ज्याला मत द्यायचंय मी त्यालाच मत देईन. आणि जास्त मारहाण करू का तू? तुम्ही मला मारा, शिवा द्या, काही म्हणा, पण मी माझा हक्क बजवायला जाईनच आणि मतदान करायला जाईनच मी. गंगे, तू या एका मतापैकी असा कोणता फरक पडू राहिला वा? तुम्हाला एका मताचं महत्व तरी माहित आहे का? एका म्हातारीचं मत, एका अपंगाचं मत, एका दिव्यांगाचं मत हे किती महत्वाचं असतं. साध्या एका मताचं महत्व हे अनन्य साधारण असतं. म्हणून म्हणतो, तुम्हाला विनंती करतो का मतदान करायला चला आणि निष्पक्ष होऊन मतदान करा. गंगे, गंगे तू बरोबर बोल राहिली व. गंगे तुला माझे डोळे उघडले. चाल बाई, तू म्हणतो तशी करू. चाल मतदानाला. थांबा, मी घरावरून येतो.